पोरगा अतिशय हुशार आहे, टॅलेंटेड आहे, गलेला टपकार आहे, स्थळ हातचं जाऊ द्यायचं नाही। मी म्हटलं रे आमचं काय बाबा, मिया बीवी राजी तो क्या करेगा दोनों काजी। की आपल्याशिवाय समोरच्याच्या मनात दुसरा कुठलाही विचार येताच कामा नये। माझ्या जीवलग मित्राच्या मिसेस म्हणून धिंड काढून पोलीस स्टेशनला नेत नाही मी तुम्हाला, उपकार करतोय मी तुमच्यावर। पण मला आधी सांगा, मी जर का त्या राहुलला पैसे दिले होते तर ते पैसे कुठे आहेत? डॉक्टरांचा पत्ता। मला असं वाटतं की आपलं स्टेटस मेंटेन करायला ठीक आहे, मोठं रिसेप्शन नाही पण एक छोटीशी घरगुती पार्टी ठेवायला काय हरकत आहे? कसं वाटतंय? छान वाटतंय ना? पुढे काय होईल, कसं होईल, भविष्याचं काय, अशी धास्ती घ्यायचं काही कारणच नाही। भांडायची ही वेळ नाहीये। आपल्या सगळ्यांचा मूड खूप छान आहे की नाही? हं, तो मला ना खराब करायचा नाही। मी सोडलं नाही त्याला, मग माझीच गण माझ्यावर रोखून पळून गेलाय तो। ताई ताई अगं शांत हो बघू। शर्मिले कुठे गेले असतील ग हे? कोणाचं काय वाईट केलं म्हणून हे भोग नशिबाला आलं? ताई काय ग, काय झालं? दादा दादा तू आलास? अरे दादा खूप मोठा घोळ झाला इथे। काय आणि काय आता झालं? दादा आपल्या घरी काल इन्स्पेक्टर भोसले आले। काय? दादा ते म्हणाले की भाऊजी जेलमधून पळून गेलेत। काय? ताई ताई अगं तू शांत हो ना। दादा तू तरी सांग हिला। काय सांगू मी आता? मलाच काही सुधरण असं झालंय। अरे डोकं फिरलं काय भाऊजीचं? पळून गेलेत म्हणजे ते गुन्हेगार आहेत असंच मतलब घेणार ना पोलीस? मी तिकडे गावी गेलो, जमिनीचा तुकडा घाण ठेवला, समद वाया जाणार। म्हणजे दादा, म्हणजे दादा पोलीस यासनी हुडकून काढणार आणि गोळ्या घालून ठार तर नाही करणार ना? अगं ताई काय बोलतेस तू? शर्मिले कुठे असतील ग हे? यांनी घरी यायला ना ग? काय झालं ते समजा खरं खरं सांगा ना ग? नाही शर्मिले, दादा आपण यांच्यासाठी इथं तिळतिळ जळतोया, पण या माणसाला याची चिंता बी नाही। नाही नाही ताई, तसं नसेलही कदाचित। म्हणजे किडनी रॅकेट हे फार मोठं प्रकरण आहे। भाऊजींचं नाव याच्यात गोवण्यात आलं। पोलिसांना भाऊजींकडनं कबुलीचा बाप हवाय, पण ते तोंड उघडायला तयार। ते काहीच बोलत नाहीये, मी गुन्हा केला नाहीये असंच ते सांगतायत। पण पोलिसांचा त्यांच्यावर विश्वास नाही आणि म्हणून कदाचित आपली दिशाभूल करण्यासाठी
पोलीस आपल्याला सांगत असतील की ते जेलमधून पळून गेलेत, म्हणजे या केस संदर्भात त्यांना कदाचित आपल्याकडनं काही माहिती हवी असेल. होय, असंच असणार, असंच असणार. मी रात्रीच्या गाडीनं मुंबईला जातो आणि स्वतःच्या डोळ्यानं पाहून खातर जमा करतो. ताई, तू रडू नकोस ग, रडू नकोस. घर फिरलं का घरचे बासे बी फिरत्यात, पण आपण हार नाही मानायची. हं? आपण हार नाही मानायची. ताई, ताई शांत हो ग तू. रडू नको. ताई शांत हो. अहो 3 महिने झाले आपल्याला नेपीएनसी रोडचं घर सोडून आपण इथे राहायला आलो. मला अजिबात करमत नाही हो इकडे. काहीतरी सेटलमेंट करा ना, नाही तर बँकरप्ट झालं म्हणून डिक्लेअर करून टाका. नम्रता, अगं असं होत नसतं कधी. मला काय आनंद वाटतोय का एवढ्या छोट्याशा घरात राहायला? अहो माधुरी काय म्हणत होती माहितीये का, आपल्या घराचं प्लेसमेंटच म्हणे वास्तुशास्त्राप्रमाणे चुकलंय. तिला म्हणावं आधी चुकीच्या मुलावर प्लेसमेंट केली आहेस ना, ती सुधार. घराचं नंतर बघू आपण. मी काय म्हणत होते, मी आणि प्रिया शॉपिंगला जाणार. ठीक आहे, प्रियाच्या मनाप्रमाणे होऊ दे शॉपिंग. का तिथेही प्रतीकने दिलेल्या सूचनांचं पालन करावं लागणार आहे आपल्याला? नाही नाही, प्रतीकने तसं काही नाही सांगितलंय. नशीब. चांगला जावई मिळवायचा म्हणजे पडत्या फळाच्या आज्ञा, म्हणजे त्यानुसार त्याच्या शब्दाचाही आपल्याला मान राखावा लागणार आहे. नम्रता, तू माधुरीलाही सोबत घेऊन जा शॉपिंगसाठी. मी विचारलं होतं तिला, पण ती म्हणाली तिला काहीही खरेदी करायची नाहीये. काही कमी नाहीये ती. मला म्हणते आहे त्यात कसं भागवायचं हे मला शिकलं पाहिजे आता. ठीक आहे, येऊ मी? अहो प्रियाचं लग्न आता अगदी तोंडावर आलंय, आता तरी ऑफिसला जाणं थांबवा. बरं ठीक आहे, मी जरा इन्स्ट्रक्शन देऊन येतो ऑफिसमध्ये. कदाचित मी लवकर येईन घरी. बरं, घरी आलो लवकर तर मी येईन तुमच्यावर शॉपिंगला. येऊ ना? ऑफकोर्स. चल, येतो मी. शर्मिले, ताई, दादा मुंबईला पोहोचला असेल ना ग? अजून कुठे? बस सकाळी 11:30ला पोचते. 10च वाजतायत. शर्मिले, खरोखर हे जेलातनं पळून गेले असतील तर ग? ताई, तू पण काय काय विचार करत राहतेस ग? आणि जर ते पळाले असतील ना, तर ते जाणार कुठून? घरीच येणार ना ते. नाही अगं, त्यांना पकडाया पोलीस इथपर्यंत येते म्हणून घरी नसते ना आले हे. ताई, तू पण ना खरंच. चला, माझे डोळे मिटण्याच्या आधी मला सून बघायला मिळणार. आजोबा, तसलं काय नाही हो. अहो, मी एवढ्यासाठीच खुश आहे कारण मोनिकाने मला माफ केले. म्हणजे तुला मोनिका बरोबर लग्न करायचं नाही?
आजोबा आधी नोकरी आणि मग छोकरी. हा ते पण बरोबर आहे. हा अहो पंडित साहेबांनी माझ्या नोकरीबद्दल 2-3 ठिकाणी बोलून ठेवलंय. बघू कुठे काय होतंय का. अरे नोकरी मिळाली ना म्हणजे नोकरी मिळणार. उलटा प्रवास, काय काय लोकांचा उलटा प्रवास असतो, त्यापैकी तू एक आहेस. चल उठ बस. कशाला उठ बस, मी तुला सांगतो ना. आजोबा झोपून अरे मला जा. तुला सांगायचं ना काय. अहो, काय सांगायचंय आता एवढ्या रात्री काय सांगताय. आता हे काय. अरे उलटा प्रवास. आतापासून मी तुझ्या केसाला हात फिरवत आलो प्रेमाने, आता तू माझ्या केसाला हात फिरव. मी तुमच्या केसात नात फिरू. हो. आजोबा काय दाट केस आहेत हो तुमचे. स्वाती हे सगळं खोटं आहे. मी खरं सांगतोय. अहो पण ते इन्स्पेक्टर भोसले काय म्हणत होते, पण तुम्ही त्यांच्या हातातलं पिस्तूल घेतलं, त्यासनी धमकावलं आणि पळून गेला म्हणून. खोटं आहे सगळं ते. त्या भोसलेनं त्याचं सर्व्हिस रिव्हॉल्वर माझ्या हातात दिलं आणि मला म्हणाला तुम्ही भोळे आहात. तो एसीपी महाडिक तुमचे एन्काउंटर करण्याच्या विचारात आहे. म्हणजे भाऊजी आता हे यान कौन म्हणजे. काय नाही ग, खोट्या आरोपाखाली मला जन्मठेप व्हावी अशी त्यांची इच्छा आहे. पण भाऊजी इन्स्पेक्टर भोसल्यानी तुम्ही त्यांना धमकावून पळ काढलाय असा रिपोर्ट केलाच असणार ना. आणि तुम्ही पळालायत म्हणजे तुम्ही गुन्हेगार आहात हे सिद्ध करायला पोलिसांना वेळ लागणार नाही. तुम्हाला जामिनावर सोडवण्यासाठी प्रयत्न करतोय आणि तुम्ही. काही होणार नाहीये, काही होणार नाही. स्वाती आजची रात्र मी मारुतीच्या मंदिरामध्ये काढतो, पण उद्या सकाळी मी लवकर घरी येईन. तू तयार राहा. आपल्या दोघांना अकलूजला जायचंय. अकलूजला? हो अकलूजला. तिथे एक माझा मित्र राहतो. आपण काही दिवस त्याच्याकडेच राहू. पोलीस तोपर्यंत माझा तपास करतील. मी सापडत नाही असं पाहून माझी फाईल बंद करतील. तोपर्यंत आपण काही दिवस तिथंच काढू. शर्मिला तू मुंबईला निघून जा. पण भाऊजी. ऐक माझं, पण आम्हा दोघांचा ठाव ठिकाणा कोणाला कळू देऊ नको. आणि दिनूलाही सांग पैसे परत करून जमीन परत घे म्हणा. भाऊजी पण. ऐक मग, दिनूला सांग आम्हा दोघांची काळजी करू नको म्हणा. आणि स्वाती तुम्ही थोडा वेळ बाहेर जा. जे काय बोलायचं असेल ते माझ्या भाऊला बोला. म्या बाहेर जायची नाही. स्वाती, शर्मिला स्वातीला घेऊन बाहेर जा. का भाऊजी आमच्या समोर बोलायला काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम आहे. प्लीज दोघी बाहेर जा. ताईच ताई चल. तुझ्या बायकोचं तुझ्यावर खूपच प्रेम दिसतंय. तू इथं कशी आलीस? कुणाल, सॉरी मिलिंद पवार. कोणत्या नावानं हाक मारू रे मी तुला?
मिलिंद पवार या नावानेच माझ्या गळ्याभोवती फास आवळलाय. आणि तू माझ्या गळ्याभोवती फास आवळलायस. तू पोलिसांच्या तावडीत सापडलास कसं काय? तुला उचलायला येणार आहेत अशी खबर तुला दिली होती ना इन्स्पेक्टर भोसलेनी? दिली होती टीप, पण मला पाळायला अवधीच मिळाला नाही. तो भोसले 15-20 मिनिटात फौजपाटा घेऊन घरी आला. हो, पण त्या इन्स्पेक्टर भोसलेनीच तुला तिथून पळून जायला मदत केली ना? तसं मीच त्याला सांगितलं होतं. थँक्स म्हणायचं का मी? प्राची, तो भोसले इथं का आला होता? पोलीस स्टेशनवरून पळून जायला त्याने तुला मदत केली. तिथून पळून जाताना त्याने तुला कॉन्टॅक्ट मध्ये राहायला सांगितलं होतं, पण तू तुझी खुशाली कळवली नाहीस. तेव्हा तुला बघायला तो इथे आला होता. प्राची, मी इथं कसा आलोय ते माझं मला माहिती. तुझ्या अकलूजला सोय केली. तुला निघावं लागेल. मी उद्या सकाळी निघेन. मुहूर्त काढलायस? हे बघ, तुला आजच निघावं लागेल. जास्त रिस्क घेणं मला परवडणार नाहीये. पोलीस माझ्या मागावर आहेत. ते केव्हाही तुझ्या चौकशीसाठी मला ताब्यात घेतील. तेव्हा तू फरार राहिलास ना, तर तेच माझ्या सोयीचं राहील. ठीक आहे, मी आज रात्रीच निघेन. पण पैशाचं काय? पोलिसांनी माझे सगळे अकाउंट सील केलेत. तू अकलूजला पोच. पैसे तिथेच मिळतील. प्राची, काही दगाफटका होणार नाही ना? परिस्थितीच अशी आहे की मी तुझ्यावर आणि तू माझ्यावर विश्वास ठेवला नाही ना, तर दगाफटका. आजच निघतोयस ना? हो. ओके, तू अकलूजला पोच. तिथे तुला प्रायव्हेट नंबरचं नवीन सिम कार्ड मिळेल. आपल्या दोघांना कॉन्टॅक्ट ठेवणं सोपं जाईल. ओके, गुड लक. कशाला आली होती ती बाई? भाऊजी, स्वाती, आज रात्रीच आपल्याला क्लूजला निघावं लागेल. तू तयारी कर. प्रिया, प्रतीक खूप चांगला मुलगा आहे ना? गुड डिसिजन. ताई, एक प्रश्न विचारू? बोल ना. तू आणि अविनाश, तुम्हा दोघांबद्दल मम्मी पप्पा खूप टेन्स्ड आहेत ना? काय करू ग मी? प्रिया, मला एक गोष्ट सांग. मी काय लहान मुलगी आहे? मला काहीच कळत नाही? अगं, फायनान्शियली मी अविनाशवर अवलंबून नाहीये. मी स्वतः कमवते ना. तेच तर, म्हणूनच तर मम्मी पप्पांचं ऑब्जेक्शन आहे. तू कमवतेस आणि अविनाश? हेच ऐकून ऐकून मला खूप कंटाळा आलाय. स्त्री पुरुष समान हक्क, ह्यावर आपण किती गोष्टी करतो ग. मी कॅपेबल आहे त्याच्यापेक्षा जास्त कमवायला, तर काय हरकत आहे? असं कुठे काही लिहिलंय का की नवऱ्यापेक्षा नेहमीच स्त्रीने कमी कमवायला हवं? प्रिया, मला असं वाटतं ना, अविनाशचं माझ्यावर प्रेम आहे. तो मला समजू शकतो, हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. मला कुठं बी जायचं नाही, तर कशा काही तयार व्हायचं? हे बघ, आपल्याला आत्ताच्या आत्ता अकलूजला जायचंय.
पटकन तयार हो. कशा पायी जायचंय ते सांगा आधी. नम्रता आता रडून काय उपयोग आहे? अहो पोटची मुलगी मागचा पुढचा विचार न करता विहिरीत उडी मारते. रडू नको तर काय करू? बालवयाची पहाट